गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या माती मधल्या कणा कणातील मौल्यवान रत्नांची या माती मधल्या कणा कणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष। नमस्कार, रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात। आजचे व्यक्तिविशेष आहेत कृष्णाजी केशव दामले। आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे एक श्रेष्ठ कवी म्हणजे कृष्णाजी केशव दामले। काव्य रत्नावली ह्या मासिकाचे संपादक नारायण नरसिंह फडणीस यांच्या सूचनेनुसार त्यांनी केशवसूत या टोपण नावाचा स्वीकार केला। कृष्णाजी केशव दामले यांचा जन्म रत्नागिरीमध्ये 7 ऑक्टोबर 1866 रोजी झाला। त्यांचे शिक्षण खेड, बडोदे, वर्धा, नागपूर व पुणे या ठिकाणी झाले। शिक्षण कालातच त्यांचा 1880 मध्ये विवाह झाला। 1889 मध्ये मॅट्रिक नंतर ते मुंबईला आले। 1897 पर्यंत त्यांनी निरनिराळ्या हंगामी नोकऱ्या केल्या। पुढे प्लेगमुळे मुंबई सोडून ते खानदेशात गेले। आरंभी भडगावच्या नगरपालिकेच्या शाळेत दुय्यम शिक्षकाची त्यांनी नोकरी केली। 1901 पासून फैजपूरला मुख्याध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली। 1904 मध्ये धारवाडच्या सरकारी शाळेत मराठीचे शिक्षक म्हणून त्यांची बदली झाली। 1905 साली हुबळीला गेले असताना त्यांचे प्लेगने निधन झाले व त्याच्या मागून 8 दिवसांनी त्यांच्या पत्नीचेही निधन झाले। केशवसुतांनी विद्यार्थी दशेतच काव्यलेखनाला आरंभ केला असला तरी त्यांचा मुख्य काव्यरचनाकाल हा 1885 ते 1905 हाच होय। या काळातील त्यांच्या सुमारे 135 कविता आज उपलब्ध आहेत। नागपुरात असताना रेवरंड टिळक व कवी वसंत यांचा सहवास त्यांना लाभला होता। काव्य हे त्यांचे जीवनध्येय असल्याने स्वाभाविकपणेच त्यांनी काव्यरचनेच्या नव्या वाटा चोखाळल्या। या प्रयत्नात प्रारंभीच्या संस्कृत काव्याचा आदर्श अल्पकालीन ठरला व पूर्वकालीन मराठी काव्य प्रभावशून्य ठरले। परंतु इंग्रजीतील स्वच्छंदतावादी मनोवृत्तीच्या वर्ड्सवर्थ, शेली आणि किट्स यांच्यासारख्या कवींचे काव्य मात्र त्यांना प्रेरक व अनुकरणीय वाटले। इंग्रजी अभ्यासक्रमातून व V.मो. महाजनींनी विविध ज्ञानातून विस्तारातून प्रकाशित केलेल्या भाषांतरावरून इंग्रजी स्वच्छंदतावादी काव्य त्यांच्यासाठी काहीसे परिचित झाले। त्या काव्याच्या चिंतन मननातून केशवसुतांनी आत्मलेखनात्मक स्फुटभाव कविता लिहिली व मराठी कवितेला इंग्रजी काव्यातील आविष्काराचे नवे व क्रांतिकारक वळण दिले। त्यांच्या काव्यात व्यक्तिगत स्नेहसंबंध, कवी व कवित्व, स्त्री पुरुषातील प्रेम, निसर्ग, समाजखोरी, बंडखोरी व गूढ साक्षात्कारी अनुभूती अशा विविध विषयांवरील भावानुभवांचा आविष्कार आढळतो। एका दृष्टीने स्वच्छंदतावादी मनोवृत्तीचाच विविध रूपांनी झालेला हा आविष्कार आहे। या मनोवृत्तीचा आविष्कार मराठी काव्यक्षेत्रात निश्चितच क्रांतिकारक ठरला म्हणून केशवसुतांच्या संख्येने अल्प असलेल्या प्रत्येक प्रकारच्या काव्यरचनेला नंतरच्या काळात सर्वत्र परंपरा लाभू शकली। नवीन काव्याबरोबरच काव्यविषयक नवा दृष्टिकोन व नवी अभिरुची निर्माण करण्याची जबाबदारी नव्या कवींवर पडते। केशवसुतांनी अशा जबाबदारीने लिहिलेल्या कवितांपैकी 1896 मध्ये लिहिलेली स्फूर्ती, 1899ची कवितेचे प्रयोजन, 1901 सालचे आम्ही कोण आणि 1904 सालची प्रतिभा या कविता महत्त्वाच्या आहेत। व्यापक मानवी जीवनाच्या संदर्भात कवी आणि कवित्व यांच्या कार्याची आदर्शवादी भूमिका केशवसुतांनी मांडली असल्यामुळे त्या भूमिकेत चिरंतन प्रेरकता जाणवते। त्यांच्या निसर्गविषयक कवितांवर वर्ड्सवर्थ व एमर्सन यांच्या विचारांचा परिणाम झालेला दिसतो। सृष्टीतील सौंदर्य काव्याला प्रेरक ठरते व त्यामध्ये मानवी जीवनातील विषमतेचा अभाव असल्याने निसर्ग सहवास सुखद ठरतो। अशा दृष्टीने केशवसूत निसर्गाकडे बघतात। भृंग,
पुष्पाप्रत व फुलपाखरू या त्यांच्या काही महत्त्वाच्या निसर्ग कविता आहेत. प्रेमविषयक आत्मनिवेदन करणाऱ्या कविताही केशवसुतांनी लिहिल्या. क्रांतिकारक सामाजिक विचार ओजस्वीपणे व्यक्त करणाऱ्या त्यांच्या प्रसिद्ध कविता म्हणजे 1893 साली लिहिलेली तुतारी, 1898 सालची नवा शिपाई व 1905 सालची गोफण केली छान या होत. त्यांच्या सामाजिक विचारसरणीची मुख्य तत्वे स्वातंत्र्य, समता, बंधुता व विशाल मानवतावाद ही आहेत. विशेष म्हणजे पृथ्वीला सुरलोकसाम्य प्राप्त करून देण्याचे एक महान स्वप्न त्यांच्या क्रांतदर्शी प्रतिभेने पाहिले होते. त्याचाही निर्देश त्यांच्या काही कवितांमध्ये आढळतो. गूढ अनुभूती व तिची नाविन्यपूर्ण अभिव्यक्ती असलेली झपुर्झा ही त्यांची 1893 सालची कविता विशेष गाजली. त्यांच्या अन्य गूढ गुंजनात्मक कवितांमध्ये 1901 सालची म्हातारी व 1905 साली लिहिलेली हरपले श्रेय यांचा समावेश होतो. शैलीच्या दृष्टीने केशवसुतांच्या काव्यात लालित्य कमी आहे, पण काहीशी राकट आणि रांगडी अभिव्यक्ती त्यांच्या काव्य प्रकृतीशी सुसंगत ठरते. केशवसुतांनी काव्याच्या बाह्यांगातही परिवर्तन घडवून आणले. काव्याची खरी प्रकृती कथनाची वा वर्णनाची नसून आत्मलेखनाची आहे. असे आत्मलेखन एकेका उत्कट अनुभूतीचे असते व म्हणून ते स्फुट स्वरूपाचे ठरते. अशा स्फुट आविष्कारासाठी गणवृत्तांपेक्षा मात्रावृत्ताचेच अधिक अनुकूल असतात हे त्यांनी दाखवून दिले. इंग्रजी काव्यातील सुनीत हा छंदप्रकार त्यांनी मराठीत प्रथम रूढ केला. शिवाय काही नवीन मात्रावृत्तेही त्यांनी प्रचलित केली. आयुष्याच्या शेवटी आपली काव्यशक्ती नष्ट झाल्याची जाणीव त्यांना झाली होती, असे त्यांच्या एका पत्रावरून वाटते. काव्याशिवाय एक गद्य नाटकही त्यांनी लिहिले होते, पण ते अप्रसिद्धच राहिले. काही इंग्रजी कविताही त्यांनी रचल्या होत्या. केशवसुतांचा काव्यसंग्रह त्यांच्या मृत्यूनंतर हरिनारायण आपटे यांनी 1916 मध्ये प्रकाशित केला. गोविंदाग्रज, बालकवी, रेंदाळकर, सोनाळकर, काव्यविहारी यांसारखे कवी स्वतःला केशवसुतांचे शिष्य म्हणवून घेत. तुतारी मंडळ या नावाने एक मंडळही त्यांनी स्थापन केले होते. केशवसूत हे आधुनिक मराठीतील सर्वात जास्त वादग्रस्त कवी आहेत. त्यांचे कवित्व, कवीपण, काही दृष्टिकोन, काही कविता, क्रांतिकारत्व व श्रेष्ठत्व हे सर्वच वादाचे विषय ठरले. एकांगी समीक्षेने पुष्कळदा अशा वादांचा जन्म होतो. ही वादग्रस्तता केशवसुतांच्या श्रेष्ठत्वाचाच एक पुरावा होता. केशवसुतांनंतरच्या गेल्या 70-80 वर्षात आधुनिक मराठी काव्यात कितीतरी परिवर्तन, प्रयोग झाले, तरी केशवसुतांच्या काव्याची प्रेरकता व महत्त्व कायमच राहिली. महाराष्ट्र शासनातर्फे 1966 मध्ये केशवसुतांची जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने केशवसुतांच्या काव्यसंग्रहांची हस्तलिखिताची यथामूल आवृत्ती 1967 मध्ये प्रकाशित केली होती. मित्रांनो, हे होते आजचे व्यक्तिविशेष कृष्णाजी केशव दामले अर्थात केशवसूत. अशाच माहितीपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. आमच्या या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698869880. अशाच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण सत्रांसाठी ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. कंपनी सुरू केली होती. ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली